नमस्कार. नवरी सायकलच्या या सायकलिंग संदर्भात माहिती देणाऱ्या चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मी आनंद वांचपे. सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप आभार. 3000 पेक्षा जास्ती सबस्क्रायबर्स या चॅनलला आता झालेले आहेत आणि हा प्रवास खूप सुंदर पद्धतीने सुरू झालेला आहे. सिटी टर्टल या उपक्रमासंदर्भात मी मागच्या वेळी व्हिडिओ केलेला होता आणि सिटी टर्टलची संकल्पना काय आहे हे देखील त्याच्यामध्ये विस्तृत स्वरूपात सांगितलेलं होतं. तो थोडासा टप्पा आता आपण पुढे घेऊन जात आहोत. पुण्यामध्ये पीएमसी लिमिट्समध्ये आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे सिटी टर्टलच्या माध्यमातून. कामासाठी जी लोक सायकल वापरतात ऑफिसला जाण्या येण्यासाठी किंवा ज्यांना जायचं यायचं आहे परंतु त्यांना एक महत्त्वाचा अडथळा हा वाटतोय की माझी सायकल बंद पडली तर काय करायचं, तर त्यांच्यासाठी खास करून हा आपण अडथळा दूर करतोय. जर तुम्हाला तुमची सायकल ऑफिसला जाताना जर बंद पडली आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण वेळेवर पोहोचणार नाही, तर आपण त्यांच्याकरता तुमची सायकल तुम्हाला जिथे हवी आहे तिथे मेकॅनिककडे किंवा घरी निःशुल्क पोहोचवता येईल आणि तुम्हाला देखील आम्ही तिथनं कॅब किंवा रिक्षा बुक करून देऊ आणि तुम्ही ऑफिसला पोहोचाल. ह्या दोन्हीही सुविधा म्हणतोय मी, सेवा म्हणत नाही, सुविधा सायकलिस्टला उपलब्ध आहेत. सिटी टर्टलच्या माध्यमातून आपण लोकसहभागातनं लोकांनी दिलेल्या मदतीतनं हा उपक्रम साध्य करत आहोत. आपला उद्देश हा आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये सायकलिंगचा प्रसार व्हावा, वाढावा आणि त्याचप्रमाणे हे जे मॉडेल आहे हे मॉडेल आपल्याला इतर शहरांमध्ये पण राबवता यावं. माझं सायकलिस्टला आव्हान आहे की कृपा करून सायकलनी आता ऑफिसला जायला सुरुवात करा. तो पूर्वी जो अडथळा वाटत होता सायकल बंद पडली तर उशीर होईल, तो आता आपल्याला येणार नाही अशी मी आशा करतो. आणि जी लोक वाहनं चालवत आहेत त्यांच्याकरता हे आव्हान आहे की या उपक्रमाला तुमच्या हातभार जर लागले आणि तुम्ही जर यथाशक्ती आम्हाला मदत करू शकलात तर आम्ही जास्तीत जास्त लोकांना सायकल चालवायला पुण्यामध्ये किंवा इतर शहरांमध्ये प्रवृत्त करू. त्यांना ते सायकल चालवणं सोपं जाईल अशा दृष्टिकोनातून जे काही उपक्रम राबवत असतील ते आम्ही इथे राबवू. आपल्याला सहयोग जर आपण दिलात तर हे करणं शक्य होईल. सिटी टर्टल्स फाउंडेशन हे आता रजिस्टर्ड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, नॉन प्रॉफिट कंपनी आहे की ज्याच्यामध्ये ना नफा ना तोटा या बेसिसवरती हे उपक्रम राबवले जातात. खास सायकलिस्टसाठी आणि ज्यांना सायकलिंग शहरामध्ये करायचे त्यांच्यासाठी ही सुविधा जे लीजर सायकलिस्ट आहेत किंवा फिटनेस सायकलिस्ट आहेत त्यांच्याकरता उपलब्ध नाही आहे. कारण सिटी टर्टल्सचा उपक्रमच हा मुळामध्ये जी लोक शहरामध्ये सायकल चालवत आहेत, कामासाठी सायकल चालवत आहेत त्यांच्याकरता आहे. ही सुविधा वर्किंग आवर्समध्ये उपलब्ध आहे, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेमध्ये. या वेळेमध्ये आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता. जे जे काही सायकलिंगला अडथळे आपल्याला वाटत आहेत ते अडथळे मला आपण कमेंटमध्ये सांगू शका, तर कृपया सांगा. आपण ते अडथळे दूर करायचा प्रयत्न करू. प्रायोगिक तत्वावरती पुण्यामध्ये हा उपक्रम आपण सिटी टर्टल्सच्या मार्फत सुरू केलेला आहे आणि त्याला प्रतिसाद उत्तम मिळेल अशी माझी आशा आहे. हा पुण्यामध्ये जर यशस्वी झाला, जर लोकांच्याकडनं चांगला मदतीचा ओघ आपल्याला येत राहिला तर हा उपक्रम आपण भारतभर सगळीकडे कॉपी पेस्ट करू शकतो. इतका सारा सोपा उपक्रम आहे. तर माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की या उपक्रमामध्ये सहभागी व्हा, याला हातभार लावा. एक तर सायकल चालवून लावा किंवा म्हणजे सायकल चालवत आहेत त्यांना हे सायकल चालवणं सुखकर कसं होईल याला मदत करून करा. कृपया हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि आपल्याला सायकलिंगसाठी शहरात दुसरे काय काय अडथळे येतात ते आपण वैयक्तिक लेवलवरती सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. सरकारच्या लेवलवरती आपण काहीही करू शकत नाही कारण आपल्याकडे त्याच्यातली जी काही संसाधनं लागतात ती उपलब्ध नाही आहेत. सरकारच्या वेगळ्या अडचणी आहेत, आपल्याला त्याच्यात पडायचं नाहीये. माझा एक मित्र आहे आनंद ठाकर, त्यांनी मला एक सुवर्ण मंत्र दिला होता पूर्वी. तो मंत्र मी जसा अवलंबलाय तसं मला सायकलिंग खूप सुखकर झालेलं आहे. आपण मुंगीसारखं सायकलिंग करू. रस्त्यामध्ये अडथळा आला आपण तो अडथळा अवॉइड करू
आणि आपल्या आपल्या मार्गाने जाऊ, आपल्याला त्या अडथळ्याशी भांडत बसायचं नाहीये असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि ते मी फॉलो करतोय. आणि सायकलिंगचा त्यानंतर माझा जो आनंद मी घेतोय त्याचं वर्णन करता येणार नाहीये, कारण आपण अडथळ्यांची भांडत बसलो जे आपण सॉल्व्ह नाही करू शकत आहे तर त्याच्यामध्ये आपला खूप वेळ वाया जाऊ शकतो. पण जे अडथळे आपण अवॉइड करू शकतो ते आपण नक्की अवॉइड करू, सायकलिंग सुखकर करू. सगळेजण जर याच्यामध्ये आले या उपक्रमामध्ये तर हा उपक्रम खरंच एक आदर्श उपक्रम ठरू शकतो. पुण्यामध्ये ठरू शकतो, नाशिकमध्ये ठरू शकतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठरू शकतो, कोल्हापूरमध्ये ठरू शकतो, नागपूरमध्ये ठरू शकतो, मुंबईत ठरू शकतो. जिथे जिथे म्हणून ट्रॅफिक ही समस्या आहे त्या सर्व ठिकाणी हे होऊ शकतं. कारण एक सर्वे केला होता तो असं सांगतो की भारतामध्ये 70% वाहनं ही 10 किलोमीटरपेक्षा कमी अंतराकरता वापरली जातात आणि याच कारणामुळे भारतावरती अनेक समस्या लादल्या जात आहेत. अगदी मी ते आता पाढा वाचून दाखवणार नाही कारण हा चॅनल त्याच्यासाठी नाहीये, पण ठळक सांगतो. एकतर परकीय चलन प्रचंड आपल्याला लागतं त्याच्यामुळे, कारण पेट्रोल वापरलं जे काही जात आहे भारतामध्ये ते सगळ्यात जास्त इम्पोर्ट पेट्रोल होते. जगातल्या काही सगळ्यात जास्त पेट्रोल इम्पोर्ट करणाऱ्या देशांमध्ये आपला नंबर आहे आणि भारत हा प्रगती करणारा देश एवढ्या मोठ्या प्रमाणावरती डॉलर देऊन पेट्रोल आणतोय, त्यामुळं आपल्या रुपयाची किंमत दिवसेंदिवस कमी 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 होत चाललेली आहे. हा होणारा एक परिणाम आहे. परदेशामध्ये, प्रगत देशांमध्ये सायकलिंग शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. अगदी लंडन आहे, ॲम्स्टरडॅम आहे आणि कुठल्या कुठल्या शहर आहेत तिथे मोठ्या प्रमाणावरती लोक शहरात सायकलिंग करतात. जवळच्या अंतरांना सायकलनी जातात, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात किंवा चालत जातात. आपल्या इथं जेवढा वाहनांचा अतिरेकी वापर आहे तेवढा अतिरेकी वापर जगात बहुतांश प्रगत देशांमध्ये होत नाही. त्यामुळे आपल्याला हे एक कुठंतरी करणं गरजेचं आहे की आपण वाहनांचा वापर कमी कसा करू, कारण तो जर कमी केला नाही तर मात्र आपल्याला या समस्यांना सामोरं जात राहायला लागणार आहे आणि या समस्या गंभीर आहेत. आज दिल्लीमध्ये AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स हा 700 पेक्षा जास्ती झालेला आहे. म्हणजे ती इतकी घातक आहे हवा की त्याच्यामध्ये माणूस श्वसनच करू शकत नाही. गॅस चेंबर सारखी अवस्था तिथं तयार झालेली आहे. आणि महाराष्ट्रातली शहरांची अवस्था तेवढी अजून वाईट नाहीये, परंतु टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यापर्यंत पोहोचणार आहोत. कारण जशी वाहनं वाढतील रस्त्यावरती तसं त्या समस्या ज्या काही आहेत त्या आपल्याला त्यांना सामोरं जायला लागणार आहे. ते जायला लागायचं नसेल तर आपण आधीच जर थोडं तयारी केली आणि जास्तीत जास्त लोक सायकल वापरायला लागलो आणि जे वापरतात त्यांना सायकल चालवणं जर सुखकर करू शकलो, वाहनं जी लोक वापरतात ज्यांना शक्यच नाही सायकल चालवणं त्यांना ही विनंती आहे, अपील आहे की तुम्ही जे चालवतात त्यांना तरी थोडं हे सायकल चालवणं थोडंसं सुखकर होईल असं सहकार्य करा. त्यांना हे सायकल चालवणं त्रासदायक नाही वाटेल असं आपण साधारण जर वातावरण तयार करू शकलो तर सायकल करणारी लोक रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसायला लागतील. आणि जर हे परदेशात शक्य आहे तर भारतात सुद्धा शक्य आहे, कारण भारतीय लोक ही फार ईर्ष्येला पेटणारी लोक आहेत. कधी गोष्ट जर करायची ठरली आपल्या देशात तर ते कुठेही मागं हटत नाहीत. त्यामुळे हे कुठंतरी रुजणं गरजेचं आहे आणि याची सुरुवात होणं गरजेचं आहे. छान सुरुवात झालेली आहे नोवरिकच्या या सायकलिंगच्या चॅनलच्या माध्यमातून आणि सिटी टर्टलच्या उपक्रमाच्या माध्यमातून. मला आपण ही जी काही संधी दिली आपल्यापर्यंत पोहोचण्याची आणि 3000पेक्षा जास्ती जे आज सबस्क्रायबर झालेले आहेत, मला खूप छान वाटते. असे एखादे मिलियन सबस्क्रायबर झाले इतका आनंद मला झालेला आहे. कारण मराठी माणसं एवढी एखाद्या गोष्टीकरता जर एकत्र येऊ इच्छित असतील तर याच्यासारखी गोष्ट नाही. आपण चॅनल फॉलो केलं, सबस्क्राईब केलं त्याच्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. पुन्हा अनेक वेळेला अनेक धन्यवाद. आपण सिटी टर्टल हा उपक्रम जो आहे तो आणखीन थोडासा पुढे घेऊन जाऊयात. लवकरच भेटू सिटी टर्टल या उपक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये. तुर्तास तुमची रजा घेतो. धन्यवाद.